आपण ख्रिसमसमध्ये चॉकलेट आणि प्लम केक खातोच, पण आज मी तुमच्यासाठी घेऊन आले आहे एगलेस सिनेमॉन ॲपल बटर केक. एकदम मऊ आणि बटरी असा केक. प्रत्येक घासात ॲपल आणि दालचिनीची टेस्ट. ही रेसिपी तुम्ही नक्की या ख्रिसमसला ट्राय करून बघा. फार वेळ न घालवता चला आता आपण रेसिपीला सुरुवात करूया. आता एका बाउलमध्ये मी अर्धा कप ब्राऊन शुगर, 1 चमचा दालचिनी पावडर, पाव चमचा जायफळ पावडर, चिमूटभर मीठ. आता हे सर्व आपण व्यवस्थित मिक्स करून घेऊ. आता यामध्ये मी अर्धा कप मेल्टेड बटर घालत आहे आणि आता हे सर्व आपण व्यवस्थित मिक्स करून घेऊ. त्यानंतर आता मी ॲपल सोलून घेत आहे. ॲपल व्यवस्थित सोलून झाल्यानंतर आता मी या प्रकारे दोन्ही साईडने आपण याला कट करून घेऊ. आपल्याला ॲपल हे उभंच कट करायचं आहे, त्याप्रमाणे आपण आता याला कट करून घेऊ. आता याचे असे उभे स्लाइस करून याला जवळजवळच आपल्याला ठेवायचं आहे. सर्व ॲपल उभे कट झाल्यानंतर आपल्याला त्याला असं अरेंज करून घ्यायचं आहे. याप्रमाणे आपल्याला ॲपल कट करून घ्यायचे आहेत. आता एका बाउलमध्ये मी 1.5 कप दही घेतला आहे. त्यामध्ये अर्धा चमचा बेकिंग सोडा टाकून घेत आहे आणि याला व्यवस्थित मिक्स करून घेत आहे. आता यामध्ये मी 1.25 कप पिठी साखर टाकून घेत आहे, 1.5 चमचा व्हॅनिला इसेन्स आणि अर्धा कप मेल्टेड बटर टाकून घेत आहे. आता हे सर्व मी व्यवस्थित मिक्स करून घेत आहे. आता ह्या चाळणीवर मी 2.25 कप मैदा घेतला आहे आणि 1.5 चमचा बेकिंग पावडर टाकून आता याला मी चाळणीने चाळून घेत आहे. याला व्यवस्थित चाळणीने आपण चाळून घेतला आहे. आता याला आपण व्यवस्थित मिक्स करून घेऊ. याला आता आपण व्यवस्थित मिक्स करून घेतला आहे. आता मी केक टिनला ऑलरेडी बटर पेपर लावून घेतला आहे. आता त्यामध्ये आपण हे बॅटर ओतून घेऊ. नाईफने आपण त्याला व्यवस्थित पसरून घेऊ आणि एकसारखं करून घेऊ. आता केक टिनला आपण व्यवस्थित टॅप करून घेऊ, म्हणजे मध्ये काही गॅप असेल तो निघून जाईल. आता सुरुवातीला आपण जे ब्राऊन शुगर आणि बटरचं मिश्रण तयार केलं होतं ते या बॅटरवर आपण असं थोडं पसरून घेऊ. आता याच्यावर आपण जे ॲपल कट केले होते ते असे अरेंज करून घेऊ. बघा, या पद्धतीने आपल्याला भरपूर असे ॲपल इथे लावून घ्यायचे आहेत. आता परत आपण ते ब्राऊन शुगरचं मिश्रण याच्यावरती भरपूर असं लावून घेऊ. ब्रशच्या साहाय्याने आता आपण याला व्यवस्थित पसरून घेऊ. केक बेक झाल्यावर ह्या ब्राऊन शुगरची खूप अशी छान टेस्ट येते. आता मी 180 डिग्रीवर प्रीहीटेड केलेल्या ओव्हनमध्ये याला 25 ते 30 मिनिटं बेक करणार आहे. बघा, केक किती सुंदर बेक झाला आहे. कलर सुद्धा किती सुंदर आला आहे. आता केक आपण कट करून बघू. बघा किती सॉफ्ट आणि मऊ आणि बटरी आपला केक तयार झाला आहे. ही रेसिपी तुम्ही या ख्रिसमसला नक्की ट्राय करून बघा आणि कमेंटमध्ये मला नक्की कळवा तुमचा केक कसा झाला. रेसिपी आवडली असेल तर लाईक करा, शेअर करा आणि चॅनलला सबस्क्राईब करा. थँक्यू.